नमस्कार मित्रांनो. कष्टाने कमवलेले लाखो रुपये बँक खात्यातून गायब होण्यासाठी आजकाल फक्त एक चुकीच्या क्लिकची गरज असते. विचार करा, तुम्ही तुमच्या मोबाईलवर नेहमीप्रमाणे स्क्रीन स्क्रॉल करत आहात. अचानक एक मेसेज येतो की तुम्हाला 3 महिन्याचा मोबाईल रिचार्ज अगदी मोफत मिळणार आहे. तुम्ही आनंदाच्या भरात त्यावर क्लिक करता. एक छोटंसं ॲप डाउनलोड होतं आणि पुढच्या काही मिनिटात तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो की तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये वजा झाले आहेत. तुमच्या पायाखालची जमीन सरकेल ना? होय, हा कोणताही काल्पनिक सिनेमा नाही, तर सध्या आपल्या आजूबाजूला घडणारा अतिशय भयंकर फ्री रिचार्ज APK फाईल स्कॅम आहे. अशाच एका तरुण मुलासोबत काय घडलं, मोफत रिचार्जच्या नादात त्याचे लाखो रुपये कसे गायब झाले आणि आपण यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटीशी माहिती तुमचे आयुष्यभराची कमाई वाचवू शकते. कॉलेजमध्ये शिकणारा एक तरुण मुलगा, एक दिवस तो घरात बसून सोशल मीडिया वापरत असताना त्याला त्याच्या व्हॉट्सअप ॲपवरती एका ग्रुपमध्ये एक मेसेज येतो. त्या ग्रुपमध्ये जिओ किंवा एअरटेल कंपनीचा लोगो लावलेला असतो आणि खाली लिहिलं असतं, भारत सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत सर्व युजरला 3 महिन्याचा म्हणजे 599 रुपयाचा रिचार्ज अगदी मोफत मिळत आहे. ही ऑफर फक्त आज रात्री 12 वाजेपर्यंत मर्यादित आहे. तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आत्ताच आपला फ्री रिचार्ज ॲक्टिव्हेशन करा. त्या मुलाला वाटतं की मोफत रिचार्ज मिळतोय तर करून बघायला काय हरकत आहे. तो विचार न करता त्या लिंकवरती क्लिक करतो. लिंकवर क्लिक करताच एक वेबसाईट ओपन होते आणि तिथे एक ॲप डाउनलोड करण्याचा ऑप्शन येतो. ती एक .apk फाईल असते. त्या मुलाला वाटतं की हे रिचार्ज करण्याचं अधिकृत ॲप असेल, म्हणून तो ते ॲप मोबाईलमध्ये लगेच इन्स्टॉल करतो. इन्स्टॉल करताना ते ॲप त्याच्याकडे काही परवानग्या म्हणजे परमिशन मागतात, जसे की मेसेज वाचण्याची, कॉन्टॅक्ट पाहण्याची आणि फोन कॉल मॅनेज करण्याची. मुलगा मोफत रिचार्जच्या घाईघाईत सगळ्या गोष्टींना अलाव म्हणजेच परवानगी देऊन टाकतो. ॲप तर ओपन होत नाही, त्यावर एरर दाखवतो. पण तो मुलगा विचार करतो की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल आणि तो फोन बाजूला ठेवून देतो. पण खरी खेळ तर इथूनच सुरू होतो. ते कोणतं रिचार्ज ॲप नव्हतं, तर तो एक मालवेअर्स म्हणजे हॅकरने तयार केलेला व्हायरस होता. त्या APK फाईलमुळे हॅकर्सना त्या मुलाच्या संपूर्ण मोबाईलचा ॲक्सेस मिळाला होता. हॅकरने मुलाच्या मोबाईलमधील फोनपे किंवा गुगल पेचा ID आणि पासवर्ड वापरून ट्रान्झॅक्शन सुरू केले. बँकेकडून जे OTP मुलाच्या मोबाईलवर येत होते ते मुलाला दिसण्याआधीच त्या फाईलमुळे हॅकरला थेट त्याच्या स्क्रीनवरती दिसत होते. काही मिनिटातच हॅकरने त्या मुलाच्या वडिलांनी त्याच्या खात्यात कॉलेजच्या फीसाठी ठेवलेले तब्बल 1.5 लाख रुपये पळवले. जेव्हा मुलाने मोबाईल बघितला तेव्हा बँकेचे मेसेज पाहून त्याचे डोके सुन्न झाले. त्याने कोणाला OTP दिला नव्हता, तरी त्याचे लाखो रुपये गायब झाले होते. हे सर्व घडलं फक्त त्या फ्री रिचार्जच्या एका चुकीच्या APK फाईलमुळे. आता आपल्या मनात प्रश्न येईल की नक्की या APK फाईलमध्ये असं काय असतं? मित्रांनो, जसं कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी एक्सेल फाईल असते, तसेच अँड्रॉइड मोबाईलमध्ये कोणतेही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी APK फाईल वापरले जाते. जेव्हा तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून कोणतेही ॲप डाउनलोड करता तेव्हा ते सुरक्षित असतं. पण जेव्हा हॅकर्स तुम्हाला व्हॉट्सअप ॲप, टेलिग्राम किंवा एखाद्या थर्ड पार्टी वेबसाईटवरून थेट APK फाईल डाउनलोड करायला लावतात, तेव्हा त्या फाईलमध्ये धोकादायक कोडिंग असते. एकदा का तुम्ही ते ॲप इन्स्टॉल करून त्या मेसेजच्या वाचण्याच्या परवानगी दिली की तुमच्या मोबाईलवर येणारा प्रत्येक OTP हॅकरकडे ऑटोमॅटिकली फॉरवर्ड होतो आणि तुमच्या बँक खात्यावर दरोडा टाकला जातो. आजकाल हॅकर फ्री रिचार्ज, लकी ड्रॉ, पार्ट टाइम जॉब किंवा सरकारी योजनांचे खोटे मेसेज पाठवून लोकांना या जाळ्यात ओढत आहेत. मित्रांनो, हा स्कॅम जेवढा भयंकर आहे तेवढाच यापासून सुरक्षित राहणं अतिशय सोपं आहे. फक्त आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्या नीट लक्षात ठेवा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही कोणत्याही परिस्थितीत अनोळखी व्यक्तीने किंवा ग्रुपवर आलेल्या लिंकवर कोणतेही APK फाईल डाउनलोड करू नका. कोणताही टेलिकॉम कंपनी
तुम्हाला व्हॉट्सअप ॲपवर लिंक पाठवून फ्री रिचार्ज देत नाही. तुम्हाला जे काही ॲप डाउनलोड करायचं आहे ते फक्त गुगल प्ले स्टोअरवरून किंवा ॲपल ॲप स्टोअरवरूनच डाउनलोड करा. दुसरी गोष्ट, तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन इन्स्टॉल अननोन सोर्स ॲप किंवा अननोन सोर्स हा पर्याय नेहमी ऑफ म्हणजे बंद ठेवा. यामुळे कोणताही व्हायरस तुमच्या परवानगीशिवाय मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊ शकणार नाही. तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एखादं नवीन ॲप इन्स्टॉल करता तेव्हा ते तुमच्याकडे कोणत्या परवानग्या मागत आहे याकडे लक्ष द्या. जर एखादं साध्या गेमिंगचं ॲपला किंवा रिचार्जच्या ॲपला तुमचं मेसेजचं वाचण्याची परवानगी हवी असेल तर लगेच सावध व्हा आणि ते ॲप लगेच अनइन्स्टॉल करा. चौथी गोष्ट, जर देव न करो पण तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत असा सायबर फ्रॉड झालाच तर अजिबात वेळ घालवू नका. ताबडतोब 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या सरकारी वेबसाईटवर जाऊन तुमची तक्रार नोंदवा. तुम्ही जेवढ्या लवकर तक्रार कराल तेवढे तुमचे पैसे ब्लॉक होण्याची आणि परत मिळण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो, डिजिटल जगात वावरताना आपली एक छोटीशी सतर्कता आपल्याला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते. हा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही तर एक जनजागृती आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाचाही कष्टाची कमाई अशा स्कॅमरच्या हातात जाणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण आणि सतर्क करणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.